नमस्कार, लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत. ब्रेकिंग न्यूज. कळंब्यात गॅस पाईपलाईनचा स्फोट, 2 चिमुकल्यासह आई आजोबा गंभीर. कळंबा जेलच्या मागे असलेल्या मनोरमा LIC कॉलनीत गॅस पाईपलाईनचा भीषण स्फोट झाला. स्फोटात 2 चिमुकल्यासह त्यांची आई आणि आजोबा जखमी झाले. शीतल अमर भोजने वय 29, प्रज्वल अमर भोजने वय 5, इशिका अमर भोजने वय 3 आणि अनंत भोजने वय 60 अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. सोमवार दिनांक 25 रात्री 10 ते 10:30च्या सुमारास ही घटना घडली. शीतल भोजने यांची प्रकृती चिंताजनक आहे. मनोरमा कॉलनीतील सोमवारीच गॅस पाईपलाईनची जोडणी करण्यात आली. त्यातही पहिल्यांदा भोजने कुटुंबाकडे ही जोडणी करण्यात आली. सोमवार रात्री 10 ते 10:30च्या सुमारास प्रज्वल, इशिका हे आजोबा अनंत भोजने यांच्यासोबत हॉलमध्ये बसले होते, तर शीतल या स्वयंपाकघरात होत्या. अचानक गॅस पाईपलाईन मधून गॅस लीक होऊ लागला आणि काही क्षणात स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की घराच्या खिडकीच्या काचा फुटून समोरच्या घराच्या टीव्हीच्याही काचा फुटल्या. मुलांच्या आवाजाने आजूबाजूचे नागरिक जमा झाले. यात 4 गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांनी अग्निशमन दलाला वर्दी दिली. अग्निशमन दलाचे 2 बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत नागरिकांनी गॅस पाईपलाईनचे बटन बंद केल्याने आग विझली. आगीत घराचे नुकसान 10 लाखाचे झाले असून शीतल यांचे पती अमर कुक म्हणून नोकरी करतात. स्थानिक गॅस जोडणी किंवा पुरवठा कंपनी विरोधात तीव्र संताप आहे. मीटर जोडणी पूर्ण नसेल तर पुरवठा कसा, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अधिकृत पातळीवर तांत्रिक पंचनामा, लीक पॉइंट ट्रेसिंग आणि इन्स्टॉलेशन प्रोटोकॉलची चौकशी अपेक्षित आहे. सुरक्षितता म्हणून सेफ्टी टिप्स. गॅसचा वास, हिस आवाज, ताबडतोब मुख्य हॉल बंद करा. इलेक्ट्रिकल स्विचेस न वापरता बाहेर पडा. आपत्कालीन नंबर डायल करा. नवीन जोडणी किंवा मीटर वर्क नंतर सोप्स टेस्ट, लीक चेक लिखित स्वरूपात समोरच्या व्यक्तीकडून घ्या. या घटनेविषयी आपल्याला काय वाटते? आपली